पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणामध्ये अटक झालेल्या तीनही आरोपींना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर नमन भुतडा, संदीप सांगळे आणि सचिन काटकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। या तिघांनाही आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या तिघांवरती कारवाई सुरू झाली आहे। 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह या प्रकरणामध्ये अटक झालेले हे तीनही आरोपी आहेत। 24 मे पर्यंत या तीनही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही दोन्ही दृश्य आपण अतिशय महत्त्वाची बघतोय। फडणवीस हे पोलीस आयुक्तालयात पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे पबला टाळं ठोकण्यात आलेलं आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, नेमकी कशी कारवाई केली जाते, सविस्तर माहिती। नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुण्यातील कल्याणी नगर प्रकरण जे आहे ते हाय प्रोफाईल केस मानले जाते आणि त्याचप्रमाणे अनेक कंगोरे धागेदोरे यातून आता समोर येऊ लागलेले आहे। पुणे पोलीस आता ऍक्शन मोड मध्ये गेले आपल्याला पाहायला मिळतं, कारण की ज्या बारमध्ये ज्या हॉटेलमध्ये त्या अल्पवयीन मुलांना मद्य सेवन केलं होतं त्या बार आणि पबला आता सील करण्यात आलेलं आहे। आणि या प्रसंगी जे मॅनेजर आणि व्यवस्थापक आहेत त्यांना देखील आता 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे कोर्टाकडून। दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता देखील आता बैठक प्रकरणाचा आढावा जो आहे तो घेतला जातोय। काहीच वेळात फडणवीस जे आहेत ते माध्यमांना संपूर्ण प्रकरणाच्या बद्दल ब्रीफ करतील, पण त्याआधी वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्यामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार असतील, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी ज्याच्यात पोलीस उपायुक्त असतील, हे सगळे या बैठकीला असून स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण प्रकरणाचा अपडेट आणि आढावा घेतात आणि या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील ते आता पोलीस अधिकाऱ्यांना देताना पाहायला मिळतात। निश्चितच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी। तर पुण्यातील ड्रंक अँड हिट प्रकरणातील आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह 3 जणांना संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल हे फरार होते। त्यांच्या शोधासाठी अनेक पथकं रवाना झाली। अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत कार चालवली आहे, दुचाकीला धडक दिली आहे आणि या घटनेमध्ये तरुण आणि तरुणीचा शनिवारी मृत्यू झालाय। या प्रकरणी आता विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिट अँड रन प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि बिल्डरच्या बेदरकार पोरानं 2 जणांना चिरडलेलं होतं। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि आता विशाल अग्रवाल अटकेत आहेत।